आपल्या मनाला वाटलं बा आता काय खावा भजे खावा का मिळालेच. कल्पतरूच्या झाडासारखं पर सगळं भेटत आहे. काहीच नव्हतं त्या टायमाला. एवढल्या पपाया राहायच्या, त्या पपाई वाटायच्या फक्त. एवढं शरीर दिलंय आपल्याला, ते पाय दिले तर आपल्याला त्याची वारी कराय दिले, हात दिले भजन कराय दिले, तोंड दिले त्याचं गुणगान कराय दिले. पर पायाच्या नाकापासून तो डोक्याच्या केसापर्यंत न मागता दिले आपल्याला एवढं. फक्त एवढीच इच्छा आहे का माऊलीनं आहे तोपर्यंत वारी करायची. महिनाभर त्याच्या अगोदरच तयारी राहते आमची. शहरापासून ते गावखेड्यापर्यंत, मुंबई पुण्यातील एखाद्या गगनचुंबी इमारतीतून ते वाडी वस्तीवरील एखाद्या छपराच्या घरातून, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आषाढी पायी वारीसाठी येतात. इथं आलं की कोण कुठला कुठून आला अशा साऱ्या ओळखी आपसूक पुसल्या जातात आणि एकच ओळख उरते, ती म्हणजे वारकरी. ना कोणी लहान ना कोणी मोठा, इथं सारेच वारकरी. वारीच्या वाटेवर वारकऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा होतात. पंढरीच्या विठोबाप्रती त्यांच्या मनात असलेली उत्कट भक्ती समजते आणि सोबतच उलगडतात या वारकऱ्यांना सॅल्यूट करावा वाटावा अशा भन्नाट गोष्टी. आजची सॅल्यूट स्टोरी 25 वर्ष न चुकता वारी करणाऱ्या 2 बहिणींची. तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलात, त्या आजींची ओळख करून द्या, तुमच्या बहिणीची ओळख करून द्या. ज्येष्ठातलं मोठं कोण छोटं कोण सांगा. मी कमल चंद्रबा नावताडी. मी पोयगावची राहणारी, हा. शिर्डी साईबाबा जवळ. शिर्डी साईबाबांची. त्यांचं नाव काय? आणि ही माझी बहीण आहे. हा. तिचं नाव कमल दगडू शिंदे. किती वय आहे दोघींचं? तुमचं वय किती आहे? वय माझं असं ना 70-65 असं. 65-70. हा. बरं. तिचं तुमचं? 75. माझं 75 आहे. 75. मोठं कोण तुमच्यात? तुम्ही मोठी, हा. धाकटी. हा, मी लहान आहे तिच्यापेक्षा. आता घरी कोण कोण असतं? घरी माझी मुलगा सून इथं पुण्याला आहे, पुण्याला आहे. बरं. हिंजवडीला आहे. होय. हा, मग ते जा म्हणतात का आता वारीला, एवढं वय झालंय? त्यांना मी सांगतच नाही, ते जाऊ नको म्हणते मला. गावाकडे कोण कोण आहे घरी? मी आहे, पुतणे आहे, देर भाई आहे. होय. हा. मग काय जायचं, कशाला करायची वारी? असं बिरी नाही. झाले की आता एवढ्या वाऱ्या झाल्या, सगळं झालं. पण मनच राहत नाही त्या वेळेस. होय. हा, मनाला वाटतं जावंच. होय. बघा तुमचं पण वय झालं, एवढं कसं राहतं काय? आनंद वाटतो. पोरं वाईट टेन्शन मध्ये असतील ना, आता एवढी गेली आजी आपली वारीला. काय नाही म्हणते, जा म्हणते, जा म्हणतात. जा म्हणते. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझा मुलगा आहे, नात आहे, नातू आहे, एक सून आहे. सुनाबाळा येत नाहीत का वारीला? नाही येते. लेक? लेक येतो पण मग एसटीने येते. अजून काय म्हणले? जा म्हणले का वारीला? जा म्हणले, जा म्हणले. आनंद वाटतो मग येते मी. तर काय शिकवती वारी एवढं? काय काय सांगा? वारी सारखा आनंद कुठं जगात नाही. होय. लय आनंद वारी असं आजी, वारी सारखा आनंद कुठंच कुठं नाही. नाही, कुठंच नाही. लय बाई. काय शिकवते हो वारी? आता एवढे वर्ष तुम्ही करताय, हा, आनंद वाटतो, आनंदच देतो. आनंदच. हा, बोला. समाधान वाटतं. नाथ काहीतरी सांगते, सांगा. ज्ञान भेटत, समाधान वाटत. समाधान. वारी सारखा आनंद जगात नाही कुठं. होय. लय आनंद वाटतो. चालतं का एवढं? चालतो, काहीच नाही वाटत, गुडघे दुखत नाही बोलतात? काहीच होत नाही. आपला भार सगळा तोच उशितो. हा? आपला भार सगळा तोच उशितो. हा, आपला भाषा हा, तोच उचलून येतो. आपल्याला सरकारने व्यवस्था केली आहे का चांगली? सगळी व्यवस्था केली, पुढंच कमी नाही केलं. नाही. आता महामार्गावरती झाडं काढली आहेत, ऊन किती लागते, ते सावलेला बसलोय पण ते फ्लेक्स खाली. काय नाही उन्हाई लागत, ये बाई केली सावली, इथं बसलो सावलीला. होय ना. हा, दोघी बहिणी आहेत या, जे वारी करतायत. कल्पतरूच्या झाडासारखं पर सगळं भेटत आहे. जे मनात आलं ना, आपल्या मनाला वाटलं बा आता काय खावा भजे खावा का मिळालेच. असं ऑटोमॅटिक आणून देतात. माऊली देतात, माऊली देते ना आणून. होय ना. हा, वारी माऊली म्हणजे कसं कल्पतरू आहे, मनातली इच्छा होती. मनातली इच्छा पूर्ण करते. सगळं सगळं भेटत. काय पूर्ण केलं माऊलीने? काय दिलं तुम्हाला? माऊलीने फार सगळं दिलंय, कंसच कमी नाही. मागायचं काहीच नाही. मागायची काहीच इच्छा नाही. बोलून प्रसाद देतात. माऊली फार सगळं देते. फक्त एवढीच इच्छा आहे का माऊलीनं आहे तोपर्यंत वारी करायची.
खंडन नाही पडून द्यायचं. हा. मरेपर्यंत करायची. काय म्हणतात आजी? बरोबर आहे ना, ती सांगत तेच. हरिपाठ शेवटपर्यंत. नित्यनियम, कीर्तन सगळं. हा, हरिपाठही होतो दररोज. होय. हा, वारीची वाट बघता का कधी वारी आता झाल्यावर? मग काय पाहायचं आता, ते 2 महिने अगोदर वारी आहे, तेच कधी येईन तो दिवस, कधी जाऊ आपण. महिनाभर आहे, तेच अगोदरच तयारी राहते आमची. प्रस्थानाला गेलता का औंधाच्या बळीला? प्रस्थानाला नाही, नव्हतं गेलं. पावसामुळे. पावसामुळे चुकलं प्रस्थान. पावसामुळे नव्हतं गेलो. आम्ही याच्यातून सुधुमऱ्यातून येत असतो. हा. आता बहिणी सोबत असतो अजून आनंद वाटत असेल. हा. आनंद घरगुती वाटतो. काय चर्चा बिर्चा करता की नाही वारी? नाही घरचं घरीच. घरचं ज्ञानच येत नाही. कोण वार आलाय, काय वार पोरं आलाय, बाळ नातवंड आहेत सगळे घरी सगळे सगळं. काहीच कोण नाही. वार आलाय, काय वार आलाय तो सुद्धा फोन बिन कळत करता की नाही? फोनही नाही. करते आम्ही. आमच्या जवळ फोनही नाही. टेन्शनच नको. हा, आता आम्ही शिकेलंय, मी शिकेल नाही. हा. 30 7वी शिकेले. आणि तुम्ही मी काही शिकेल नाही. मग अक्षर ओळख, काहीच नाही. हिशोब वगैरे कोणाला पैसे सगळं येते. सगळं येते. येते सगळं. हा. तरुण पोरीने वारीत सहभागी झालं पाहिजे का नाही? झालं पाहिजे. काय मिळेल त्यांना आल्यावर? मग सुख भेटत, सगळं आनंद भेटतो. माऊली सारखा आनंद कुठंच नाही जगात नाही. या आनंदासारखा आनंद पर कुठंच नाही. तिन्ही ताळात नाही. हा. माऊली सारखा आनंद म्हणजे जगात नाही कुठं. आजच्या पिढीने तरुणाईनी वारीत सहभागी व्हावं का? व्हावं ना, व्हायला पाहिजे, पण ते होती नाही ना. होतील की आता तुमच्यासारख्या लोकांची प्रेरणा घेऊन होतील की हा. एवढ्या वर्षी दोघी सख्या बहिणी वारी करतायत. कधी तो व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे ना. करायलाच पाहिजे. आपल्याला देवा नाहीये एवढं सगळं मोफत देईल, कशासाठी देईल? जसं की काय मोफत दिलं सांगा. पायाच्या नाकापासून तो डोक्याच्या केसापर्यंत न मागता देईल आपल्याला एवढं. मनुष्य जन्म दिला एवढा चांगला धडधाकट. जन्म दिला, नाक दिले, डोळे दिले, हात दिले कुठेतरी आपल्याला, उतरावं टाळी वाजवायला, पाय दिले त्याच्यापर्यंत जायला. मग त्याच्यापर्यंत आपण जावा दरवर्षी 12 महिन्यातून 1 महिना जायचंय आपल्याला, महिना सुद्धा लागत नाही. आपला परपंच तर कायमचा चालू असतो. आता तुम्ही 20-25 वर्ष झालं तेव्हा कसा होता सोहळा? आता किती लोक येतात तेव्हा कशी लोक असतात? नाही, तेव्हा काहीच नव्हतं, एवढा सोहळाच नव्हता, सोय नव्हती. मग आता सगळी सोय झाली. तेव्हा काय कसं असायचं तेव्हाचा सोहळा? काहीच नव्हतं त्या टायमाला. एवढल्या पपाया राहायच्या, त्या पपई वाटायच्या फक्त. आता सगळंच आता मिळतंय. सगळं ती एक खात भेटायची. गाजरं राहायची, ते इतकले लांब लांब गाजरं राहायची. जेवायच्या ऐवजी ते द्यायचे. हा, अशी खायला वाटायची. जेवण नव्हते तेव्हा एवढे असे. ज्वारीची भाकर आणि आमटी. भात पण आपल्याला किती किमतीचं शेती भात दिलं सुद्धा आपल्याला नव्हता कुठं कळत का आपण त्याची वारी करावा. तेव्हा कसा होता वारी सोहळा सुरुवातीला? तेव्हा चांगलं होतं. त्यानं काय तुम्ही सांगत होता एवढं शरीर काय म्हटले? एवढं शरीर दिलंय आपल्याला, ते पाय दिले तर आपल्याला त्याची वारी कराय दिले, हात दिले भजन कराय दिले, तोंड दिले त्याचं गुणगान कराय दिले, डोळे दिले त्याचं स्वरूप पाहायला दिले, करतात काय? सगळं करतात. पण त्यांना आपल्या इतकं नाही जमत. बाकीची पण काम असतात सगळ्यांना. हा, आम्ही शेती काम करतो. शेती भरपूर आहे आम्हाला. शेतीत बी पिकलं का मग देतो, दान धर्म करतो. वारकऱ्यांना हा, वारकऱ्यांना. बहीण भावाचं पोत देते वारकऱ्यांना. हा, मी 1000 रुपये देते, 1000 देते, काही वेळेस 500 देते. हा, देत राहायचं. म्हणजे वारी करतात, इतर वारकऱ्यांची सेवा सुद्धा हा. करतात तुम्ही. सप्त्याला 1000 रुपये देते. हा, मग मी घरी एकटीच असते ना, मुलगा सून इकडं पुण्याला असते. मग आईन वेळेस मग मी तेच दान करीत. 500 रुपये, 1000 रुपये. जे काय असेल ते देऊन टाकायचं. हरिपाठ नित्य नियम सगळं. हरिपाठ काय माझा दररोजची ज्ञानेश्वरी, दुसरा काही ग्रंथ कायमचा दोघींनी राहत. म्हणा एखादा हा अभंग. एखादा दोघी जण अभंग म्हणा. कुठला म्हणता? लागा म्हणून. म्हणा. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. म्हण म्हण. देवापाशी चित्ती त्याची घडावी संगती, आयशी आवडते थांबा, म्हणा. चालीवर म्हणायचं. म्हणा. थांबा. 1 2 3 म्हणा. आयशी आवडते मना, आयशी आवडते मना,
आयशावर ते म्हणा आयशावर ते म्हणा आयशावर ते म्हणा आयशावर ते म्हणा हरी हरी सवे भेटी हरी सवे भेटी हरी सवे भेटी हरी सवे भेटी नव अंग संग टूटी नव अंग वारी एक ही समृद्ध परंपरा आहे आणि ती परंपरा कशाच्या याच्यावर टिकू नये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आजींच्या बोलण्यातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर सह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, तरडगाव.